रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 2025 मार्चपर्यंत 5,000 कोटी रुपयांपर्यंत एकूण व्यवसाय केला असून यावर्षी 95 कोटी रुपयांचा नफा बँकेला झाला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष डॉक्टर तानाजीराव चोरगे यांनी दिली आहे। रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक वर्ष 2025 मार्च यावेळी बँकेनं 5,000 कोटीच्या वर एकूण व्यवसाय पुढे नेलेला आहे। त्याचप्रमाणे आपल्या बँकेच्या एकूण ठेवी 2866 आहेत आणि कर्ज व्यवहार जवळजवळ 2200 कोटी आहे। यावेळी नफा 94-95 कोटीचा नफा बँकेला झालेला आहे। हे अत्यंत आम्हाला स्फूर्तिदायी अशी प्रगती आहे आणि त्यामुळे या प्रगतीमध्ये आमचे संचालक मंडळ आणि कर्मचारी यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे। कारण कसं आहे की बँकेमध्ये ही बँकेसारखीच चालवली पाहिजे। ती पंचायत समितीने जिल्हा परिषदेसारखी चालवून उपयोगाची नाही। कारण ठेवी आल्यानंतर कर्ज देऊन त्या कर्ज परत आलं पाहिजे आणि आलेल्या कर्जातून ठेवी परत केल्या पाहिजेत। आम्हाला पैसा परत आणायचा असतो, पर शासकीय किंवा जिल्हा परिषद पंचायत समितींना तो पैसा द्यायचा असतो। हा मोठा फरक आहे आणि त्यामुळं कुठल्याही परिस्थितीत बँकेमध्ये आलेल्या कुठल्याही राजकारणीनं येता आल्यानंतर बँकिंगच बघायला पाहिजे, कुठल्याही परिस्थितीत राजकारण करता कामा नये। रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक वर्षातील कार्याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यावेळी ते बोलत होते। या पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव, संचालक दीपक पटवर्धन, रमेश कीर, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय चव्हाण यांच्यासह संचालक आणि कर्मचारी उपस्थित होते। यावेळी विविध विषयांवर चेअरमन डॉक्टर तानाजीराव चोरगे यांनी माध्यमांशी संवाद साधला। आम्ही 15% दरम्यान देऊ, त्याबद्दल काही प्रश्न नाही। नफ्यातून सामाजिक घटकांसाठी काही तरतूद किंवा काही वेगळे आम्ही सामाजिक घटकांसाठी थोडी प्रोव्हिजन करतो आणि त्या दृष्टिकोनातून जसे अर्ज येतील, मूक बधीर असे जे काही संघटना आहेत किंवा पूरग्रस्त आहेत, आकस्मिक निधी आहे, जळीत झालं त्याचा आहे, अशा पद्धतीने आपण करतो। प्रामाणिक व्यवसाय करणाऱ्या कर्जदारांना काय आपण आव्हान करू इच्छितो? त्याने जास्तीत जास्त जर कर्ज व्यवहार व्यवस्थित पार पाडलं तर त्यांना सुद्धा आम्ही रिबीटच्या दृष्टीनं आम्ही त्यांना सवलत देण्याचा प्रयत्न करू।